कर्जत तालुक्यातील पाषाण या ग्रामपंचायत हद्दीतील आरडे गावातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर पंचायत समितीच्या सभापती नमिता सुधाकर घारे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट गावात धडक दिली। ग्रामस्थांच्या त्रासाची दखल घेत त्यांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे कडक आदेश दिले। सुमारे 1,500 लोकसंख्या असलेल्या आरडे गावात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने नागरिकांचे हाल होत होते। विशेषतः महिलांना पाणी भरण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागत होते। वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती। या पार्श्वभूमीवर सभापती घारे यांनी 15 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुजित धनगर आणि विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांना सोबत घेत थेट गावात भेट दिली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरत ताबडतोब पाणीपुरवठा पूर्ववत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा दिला। यावेळी रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले। योजना कागदावर नको, प्रत्यक्षात उतरली पाहिजे असे ठणकावून सांगत त्यांनी कामकाजात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे स्पष्ट केले। सभापतींच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत। ग्रामस्थांनीही त्यांच्या धडक कारवाईचे स्वागत करत पहिल्यांदाच आमच्या प्रश्नासाठी कोणी इतक्या ठामपणे उभे राहिले अशी भावना व्यक्त केली। आरडे गावातील पाणी टंचाईवर घारे यांच्या या धडक हस्तक्षेपामुळे लवकरच ठोस तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनावर आता कृतीची वेळ आली आहे।